in the last video, we have seen that the first kind of the tense, that is present tense, and that present tense and each, as we know that these three main tenses are always categorized with in four categories. जसं आपण मागे पाहिलं की काळ हे तिन्ही काळ हे पुढच्या चार प्रकारामध्ये विभागले जातात आणि त्यापैकी आपण वर्तमान काळाचे सूत्र आणि त्याचबरोबर त्याचे वाक्य आणि त्याचं कशा पद्धतीने आपण ट्रान्सलेशन करू शकतो या संदर्भात आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं। आता या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पास्ट टेन्स बद्दल शिकणार आहोत। पास्ट टेन्स, द थिंग दॅट हॅड हॅपन्ड ऑर डन बिफोर, जी कृती, जी ऍक्शन ही पूर्वीच झालेली आहे किंवा पूर्ण झालेली आहे किंवा नुकतीच पूर्ण झालेली आहे, अशा रीतीने जेव्हा आपल्याला ते वाक्य बनवायचं असतं तेव्हा अशा प्रकारच्या काळाचा वापर आपल्याला करावा लागतो किंवा होत असतो। आपण याच रचनेनुसार आपण या ठिकाणी सूत्र मांडलेले आहे। सिंपल पास्ट टेन्स s plus v2 plus o, v2 means verb second form, and continuous s plus was verb plus v4 plus o, verbs fourth form. Like that, perfect s plus had plus v3 plus object, and perfect continuous s plus had been plus v4 plus object. So with the help of these structures, these formulas, you can make or we can understand, we can analyze the pure tense of each sentence. Now friends, there was an example that he writes. Okay, he writes a letter. मित्रांनो, हे उदाहरण आपण गेल्या प्रेझेंट टेन्स मध्ये पाहिलं। आता याही काळामध्ये या सूत्राच्या मदतीने आपण हे पुढची वाक्य या ठिकाणी तयार करणार आहोत। या ठिकाणी बघा, s plus v2 plus o, s म्हणजे सब्जेक्ट गोल ऑफ ऍक्शन, प्लस या ठिकाणी v2 राइट आहे, राइटचा होणार रोड, ही रोड अ लेटर। तर याचं अगदी प्युअर जर ट्रान्सलेशन आपल्याला जर बघायचं असेल मित्रांनो, तर त्याने पत्र लिहिले, त्याने पत्र लिहिलं, त्याने एक पत्र लिहिलं, आपण अशा पद्धतीने म्हणू शकतो। दिस मीन्स ऍक्शन इज कंप्लीटेड बिफोर इन द पास्ट हियर। आणि या आता साधा भूतकाळ झाल्यानंतर आपल्याला आता चालू भूतकाळ बघायचा आहे। त्याच्यामध्ये s मीन्स सब्जेक्ट, ही सिंगुलर, या ठिकाणी करता हा एकवचनी थर्ड पर्सन सिंगुलर असल्या कारणामुळे आपण वॉज घेणार, कव्हर घेणार, या ठिकाणी वॉज घेणार। ही वॉज रायटिंग, वर्ब्स फोर्थ फॉर्म, रायटिंग अ लेटर। तर आपण या ठिकाणी असं समजू शकतो की तो पत्र लिहित होता, या ठिकाणी शॉर्ट मध्ये मी लिहितोय त्याने। तर आपल्याला ही जर याचं जर ट्रान्सलेशन आपल्याला जर करायचं झालं तर ही वॉज रायटिंग अ लेटर, तो पत्र लिहित होता। इट मीन्स ही वॉज रायटिंग अ लेटर दॅट लास्ट नाईट, ते गेल्या रात्री तो पत्र लिहित होता। की म्हणजे अशा प्रकारची आपण जर वाक्य जर लक्षात घेतली क्रियापदांच्या रूपानुसार, म्हणजे या ठिकाणी सब्जेक्ट जसा आहे सब्जेक्ट नुसार या ठिकाणी आपल्याला क्रियापद मित्रांनो घ्यावी लागतात। आता याच्यानंतर जो आहे तो परफेक्ट मध्ये क्रिया ही पूर्ण झालेली पाहिजे। जर आपण आपल्या वाक्यामध्ये जर क्रिया पूर्ण झालेली आहे असं सांगत असू आणि ते याच्या अगोदर झालेले आहे असं जर सांगायचं असेल, पूर्ण झालेली आहे असं जर सांगायचं असेल आपल्याला, तर आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्सचा उपयोग होतो। म्हणजे ही हॅड प्लस v3, या ठिकाणी म्हणजे ही हॅड रिटन अ लेटर, he had written a letter। तर याचा जर
कंप्लीट. म्हणजे कसं मित्रांनो, की आपल्याला इंग्रजी भाषा चांगली येण्यासाठी आपल्याला आपली मातृभाषा मराठी भाषा ही चांगली आणि स्पष्ट बोलता लिहिता आणि कसं लिहावी ही माहिती पाहिजे. त्याच्यामुळं की आपल्याला आपली जर मातृभाषा येत असेल तर आपण परकी भाषा किंवा इतर भाषा चांगल्या पद्धतीने शिकू शकतो, अचूक लिहू शकतो. याचाच अर्थ असा आहे ही हॅड रिटन अ लेटर, म्हणजे त्याने पत्र लिहिलेले होते. लिहिलेले होते. त्याने पत्र लिहिलेले होते. त्याने पत्र लिहिले आणि तो लिहित होता आणि लिहिलेले होते असं जेव्हा आपण सांगत असतो तेव्हा या वाक्यामध्ये ती लिहिण्याची जी क्रिया आहे ही केव्हाच पूर्ण झालेली आहे असं आपल्याला या ठिकाणी मानता येतं. आता परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे चालू पूर्ण, ती क्रिया एकतर चालू झालेली असते पण पूर्ण झालेली नसते किंवा केव्हा पूर्ण होणार आहे याची आपल्याला कल्पना नसते. तेव्हा अशा वेळेला या ठिकाणी परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ वापरावा लागतो. त्याच्या स्ट्रक्चर नुसार आपण जर वाक्य लिहिलं ही हॅड बीन वर्ड्स फोर्थ फॉर्म ही हॅड बीन रायटिंग अ लेटर since he had been writing a letter since last night. Since last night. आपण जर या वाक्याचं जर आपण ट्रान्सलेशन बघितलं बघा, he had been writing a letter since last night. म्हणजे तो गेल्या रात्रीपासून पत्र लिहित आलेला होता. It means action has already started somewhere in the past and it is still continuing and nobody knows when the work of writing will finish. That's why at that time such a tense is used to express that idea about that action, means the action that has already started but yet not completed. At that time speaker uses this perfect continuous tense. म्हणजे he had been writing a letter since last night. म्हणजे गेल्या रात्रीपासून तो पत्र या ठिकाणी लिहित आलेला होता. आपल्याला अशा पद्धतीने याचं ट्रान्सलेशन मित्रांनो करता येतं आणि करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपली मातृभाषा देखील आपल्याला चांगली आवडत पाहिजे, जेणेकरून आपल्याला योग्य तऱ्हेने योग्य पद्धतीने आपल्याला या ठिकाणी त्याचं ट्रान्सलेशन भाषांतर करता येईल. समजा ह्या जर गोष्टी आपल्याला माहिती असतील तरच आपण कुठलंही वाक्य हे बरोबर आहे, आपण ऐकलेलं वाक्य अशा पद्धतीचं जर असेल आणि ते बरोबर आहे की चुकीचं आहे किंवा आपण असे वाक्य लिहित असताना आपल्यामध्ये जो आत्मविश्वास आहे की येस आय कॅन स्पीक इंग्लिश व्हेरी वेल विदाउट एनी मिस्टेक, सो दिस रिअलायझेशन helps you to improve your language and build up your confidence. अशा तऱ्हेने आपल्याला जर हे स्ट्रक्चर्स पाठ असतील, याला हे आपल्याला पाठांतरच करायचे आहे कारण याला पाठांतराशिवाय काही पर्याय नाही. तर हे जर पाठ असतील तर आपण अशा पद्धतीचे अनेक वाक्य, असंख्य वाक्य आपण लिहू शकतो आणि आपण आपली इंग्रजी भाषा आपल्या मातृभाषेप्रमाणेच या ठिकाणी समृद्ध करू शकतो. मित्रांनो या ठिकाणी एस आपण मागे याच्यामध्ये पाहिलं तर आता आपण शक्यतो एस सब्जेक्ट त्याचबरोबर वर्ब आणि ऑब्जेक्ट अशा पद्धतीची जी की इंग्रजी वाक्यरचना आहे याच वाक्यरचनेनुसार आपल्याला इतरही काळातील वाक्य आपल्याला पाहायचे आहे. तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला हे पास्ट टेन्स या ठिकाणी समजलेलं असावं. याच्यानंतर आपण फ्युचर टेन्स मध्ये हे वरील वाक्य कशा पद्धतीने लिहिता येईल, यांच्या रचना कशा आहेत, त्यांचे सूत्र कसे आहेत, याही गोष्टी आपल्याला यानंतर या पुढचा काळ हा पुढचा टेन्स आहे तो आहे फ्युचर टेन्स, भविष्यकाळ. मित्रांनो इंग्रजीमध्ये केवळ वर्तमान काळ आणि
आणि भूतकाळ या दोनच गोष्टीबद्दल चर्चा केली जाते बिकॉज दे डोंट बिलीव्ह इन फ्युचर टेन्स. तर तरी देखील ॲज अ पार्ट ऑफ लँग्वेज लर्निंग इट इज व्हेरी नेसेसरी. इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू it becomes very difficult to predict the things. It means what is going to be done within a coming future. So to understand the futuristic view of language, we need to, or we are going to learn future tense. Now here in simple, let's write or let's note down its structure. As I already written here that S plus, you just add plus. It's the easier way to by heart or learn this structure of the tense. S plus shall oblique will plus V1 plus object. So friends, this is the for साधा भविष्यकाळातील हे सूत्र आहे. मी जसं म्हटल्याप्रमाणे भविष्यकाळ जरी इंग्रजीत नसला तरी देखील भविष्यातील गोष्टी व्यक्त करण्यासाठी आपल्याला कोणता ना कोणता एक मार्ग पाहिजे. त्या भाषेची जी व्यापकता आहे किंवा भाषेची जी काही मर्यादा आहे ती मर्यादा सांभाळून आपण ही वाक्य करू शकतो. या ठिकाणी बघा S प्लस शल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी कंटिन्युअस टेन्स जर बघायचं झालं शल बी विल बी, shall be oblique will be plus V4 plus object. Perfect, future perfect tense. S plus shall oblique will plus have plus V3 plus object. In every perfect tense we need to put verbs third form. कुठल्याही पूर्ण काळामध्ये वर्तमान असो, भूतकाळ असो किंवा भविष्यकाळ असो या तिन्ही प्रकारच्या काळामध्ये जर तिथे परफेक्ट टेन्स असेल, मी केवळ परफेक्ट म्हणालो, परफेक्ट टेन्स असेल तर त्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब प्लस हॅव प्लस V3 अशी रचना या ठिकाणी असते. परफेक्ट कंटिन्युअस या ठिकाणी बघा shall have, shall oblique will have plus have plus be plus V4 अशा पद्धतीची या ठिकाणी या सूत्रांची रचना आहे मित्रांनो. या सूत्रांच्या रचनेनुसार आपण हे वाक्य या ठिकाणी करणार आहोत. बघा जसं आपण प्रेझेंट टेन्स मध्ये जसं ही राइट्स अ लेटर हे एक्झाम्पल घेतलं होतं त्याच पद्धतीने पास्ट टेन्स मध्येही आपण हेच एक्झाम्पल घेतलं. कारण एकच एक्झाम्पल घेतल्यामुळे एकच क्रियापद घेत असल्यामुळे आपल्याला नेमके वाक्याच्या रचनेमध्ये कशा प्रकारे बदल होतो आणि तो बदल आपण कशा पद्धतीने मेंटेन ठेवावा या संदर्भातील गोष्ट आपल्याला या एकच उदाहरणावरून लक्षात येतं. तर या ठिकाणी बघा आपण याच्या रचनेनुसार बघा म्हणजे वाक्याची सुरुवात इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं, इंग्रजीमध्ये वाक्याची सुरुवात ही S म्हणजे सब्जेक्ट ने होते. तर वाक्यामध्ये सब्जेक्ट हा ही आहे म्हणजे S प्लस ही प्लस आता शल का विल. आता मित्रांनो शक्यतो आता आधुनिक इंग्रजी भाषेमध्ये जसे जसे नवनवीन बदल होत असतात या नवीन बदलांमध्ये या ठिकाणी शल हे हेल्पिंग वर्ब कुठल्याच अशा भविष्य काळामध्ये ते वापरलं जात नाहीये. ते केवळ मॉडल ऑक्झिलरी म्हणून या ठिकाणी व्याकरणामध्ये वापरण्यात येतं. यालाच आपण मॉडर्न इंग्लिश ग्रामर असं म्हणतो. पण आपण शालेय स्तरापर्यंत पारंपरिक ग्रामर ट्रॅडिशनल ग्रामर शिकत असल्यामुळं आपल्याला हे शल ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणूनही आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याच्यामुळं आपण नेमका फरक शल की विल सब्जेक्ट नंतर म्हणजे हीच्या नंतर किंवा आता प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न असतो की सहाय्यकारी क्रियापद म्हणून शल वापरावं का विल वापरावं. कारण याची एक रचना असते मित्रांनो. ही जसे आपल्याला प्रोनाउन्स माहित आहेत ही शी दे आय वी यू जसे हे 7 प्रोनाउन्स आहेत त्या 7 प्रोनाउन्स प्लस आपलं जे काही जे प्रॉपर नाउन आहे त्याच्या सोबत म्हणजे हे सर्व कर्ते म्हणून येतात आणि हे कर्ते येत असल्या कारणामुळे
कोणता करता घेतल्यानंतर कोणता भविष्य काळामधला कोणता हेल्पिंग वर्ब घ्यावं, शल घ्यावं की विल घ्यावं या संदर्भात आपल्या मनामध्ये संभ्रम असतो. तो संभ्रम मी याच्यानंतर ही वाक्यरचना आपल्या पूर्ण केल्यानंतर ते तुम्हाला मित्रांनो मी मांडणार आहे. तर या ठिकाणी बघा ही असल्यानंतर या ठिकाणी ही विल राईट V1 काय क्रियापदाचं पहिले रूप राईट. He will write a letter. He will write a letter. तो पत्र लिहीन. तो पत्र लिहील. लिहीन नाही म्हणायचं. कधी कधी असा प्रश्न पडतो काही मित्र तो पत्र लिहीन तो नसतं. अशी चुकीची मराठी नाही वापरायची किंवा चुकीची मराठी नाही बोलायची. या ठिकाणी बघा तो पत्र लिहीन. ठीक आहे. आणि हे जर स्वतः सांगितलं असेल सपोज इट इज फॉर यू और इट इज फॉर मी म्हणेन आय विल राईट अ लेटर. मी पत्र लिहीन. लिहील नाही मी पत्र लिहीन अशा पद्धतीने. तर ही विल राईट अ लेटर जसं आपण एकदा हिच्या नंतर विल घेतलेला आहे त्याच पद्धतीनं इथून पुढे आपण विलच वापरणार आहोत. बघा ही विल बी. He will be before writing. He will be writing a letter. तो पत्र लिहित असेल. तो पत्र लिहित असेल किंवा असेल आपण अशा दोन्ही पद्धतीने म्हणू शकतो. तो पत्र लिहित असेल. He will be writing a letter. त्याच्यानंतर perfect. He will have literally written. He will have written a letter. याचा जर आपल्याला ट्रान्सलेशन जर बघायचं असेल तर he will have written means action is completed. In simple future action will be completed. It means it is not sure that he will write a letter or not, but we can simply say that he will write a letter. तो पत्र लिहील. आणि दुसरा त्याच्यामध्ये he will be writing a letter. तो पत्र लिहित असेल. आणि या ठिकाणी आपण परफेक्ट जर विचार केला he will have written a letter म्हणजे त्याने पत्र लिहिलेलं असेल. It means we can predict the future but it is not for sure. पण याची खात्री नसते. तरी देखील आपण वाक्याचा जर आपण वर्ड टू वर्ड मीनिंग शब्दशः अर्थ लिटरल मीनिंग किंवा कंप्लीट ट्रान्सलेशन जर आपल्याला जर करायचं असेल तर आपण अशा पद्धतीने करू शकतो. he will have written a letter. तर त्याने पत्र लिहिलेलं. त्याने पत्र लिहिलं असं म्हणूया आपण. लिहिलं असेल. त्याने पत्र लिहिलं असेल किंवा लिहिलेलं असेल म्हणजे भविष्य काळामध्ये ती लिहिण्याची क्रिया त्या ठिकाणी पूर्ण झालेली असेल किंवा पूर्ण झालेली आहे असं म्हणणे म्हणजे आपल्याला या ठिकाणी परफेक्ट फ्युचर टेन्स वापरतो. बघा परफेक्ट कंटिन्युअस. आता परत हेच he will have been he will have been writing a letter. तर आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल he will have been writing a letter. त्याने पत्र किंवा तो पत्र लिहित आलेला असेल. म्हणजे हे पण निश्चित नाही पण हे सांगत असताना आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की he will have been writing a letter म्हणजे भविष्यामध्ये ही कृती केव्हा तरी भविष्यामध्ये सुरू झालेली आहे आणि ती चालू आहे आणि परत भविष्यामध्ये चालू असणार आहे थोड्या वेळाकरिता. तेव्हा आपण अशा प्रकारचा टेन्स किंवा अशा प्रकारच्या टेन्सची योजना आपण राबवू शकतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे he will write a letter म्हणजे भविष्यामध्ये एखादी गोष्ट भविष्यामध्ये किंवा नजीकच्या काळामध्ये घडणारी आहे तेव्हा आपण अशा साध्या फ्युचर किंवा सिंपल फ्युचर टेन्स वापरत असतो.
या ठिकाणी चालू भविष्यकाळ अशाही पद्धतीने आपण याला म्हणजे त्याचा वापर करता येतो. त्याचबरोबर भविष्यामध्ये जेव्हा एखादी क्रिया आता ही चालू झालेली आहे पण भविष्यामध्ये ही क्रिया पूर्ण होईल तेव्हा आपण जेव्हा परफेक्ट म्हणजे पूर्ण भविष्यकाळ आपण वापरू शकतो. आणि he will have been writing a letter म्हणजे भविष्य काळामध्ये ही क्रिया म्हणजे आता चालू होऊन किंवा भविष्य काळामध्ये क्रिया ही चालू होऊन आणि कित्येक वेळ ते म्हणजे त्याला पूर्णत्वास येण्यासाठी जर वेळ लागणार असेल म्हणजे अपूर्ण जर ती तेव्हाही असेल तेव्हा आपण अशा प्रकारच्या म्हणजेच परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्सचा या ठिकाणी मित्रांनो आपण वापर करू शकतो. अशा रीतीने बघा टेन्सचा कसा बदल होतो म्हणजे क्रियापदामध्ये कसे बदल होतात. त्याचबरोबर कर्त्यानुसार सब्जेक्टनुसार आपण सहाय्यकारी क्रियापदांची कशी निवड करतो याचा केवळ आपल्याला सरावाने उपयोग होतो मित्रांनो. त्याच्यासाठी आपण हे टेन्स आणि ह्या टेन्सचे संपूर्ण सूत्र हे आपण पाठ करणे आणि त्या पद्धतीने रोज एक क्रियापद घेऊन त्याचे 12 वाक्य इंग्रजीतले आणि 12 वाक्य त्याच्या समोरच दुसऱ्या पेजवरती मराठीतले जर आपण लिहिले तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला इंग्रजीमध्ये किंवा आपलं प्रत्येक वाक्य किंवा आपण जे वाक्य बोलणार आहोत किंवा आपण जे वाक्य लिहिणार आहोत किंवा आपण जे ऐकणार आहोत ते सर्वच वाक्य आपल्याला अचूक पद्धतीने समजून घेता येईल आणि या टेन्समध्ये आपल्याला प्रभुत्व मिळवता येईल आणि पर्यायाने आपली इंग्रजी भाषा ही या ठिकाणी समृद्ध होईल.